विपक्ष दापिवली असा सामना मैदानावरती सुरू होतो आणि अंबेशी टीम मैदानावरती प्रयास करते तर निश्चितच या स्पर्धेचे क्षणोक्षण टिपले जातात ते म्हणजेच आमच्या टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून क्वालिटी आणि क्लॅरिटी तुम्ही पाहू शकता. गौरव सावंत आमचे निश्चितच सर्वे सर्वा टेनिस क्रिकेट .inचे जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजण यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विष्णू स्मृती चषक 2020 पर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर पहिला मॅच मैदानावरती रंगेल. स्पर्धेचा दुसरा दिवस अंबेशी विपक्ष दापिवली सलामी जोडी मैदानावरती आणि दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजेत. अंबेशी टीम आणि तदनंतर दापिवली टीम आपले दोन्ही 12 खेळाडू यायचे आहेत. तर सलामी जोडी मैदानावरती जाते. या ठिकाणी आमच्या सोबत जॉईंट असतील गुणलेखिकाच्या भूमिकेमध्ये विशाल राणे या ठिकाणी आमच्या सोबत जॉईंट असतील सकाळच्या सत्रामध्ये आणि आमचे अपडेटर्स टेनिस क्रिकेट .inचे प्रसाद पवार आणि ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे या ठिकाणी शुभम मस्कर. यस आमचे जवळचे मित्र शुभम देखील आज या ठिकाणी पाहायला मिळतील. स्वागत असेल सर्वांचं देखील. तद्दन आमचे मित्र चंद्रकांत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचे देखील सहर्ष स्वागत करेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी जातीय दापिवली टीमची विशाल आणि रुपेश ही सलामी जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. काल देखील आपण पाहिलं गणरायाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार प्रदान करून आज देखील आपण पाहतोय आजच्या दिवसाला सुरुवात होती आणि पहिला मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. बिग फाईट याच विभागातील दोन दादा संघ ताकदवर संघ आमने सामने भेटताना तुम्हाला पाहायला मिळतील. अंबेशी विपक्ष दापिवली दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकांसमोर आले त्यामुळे दोघांना एकमेकाचे डावपेच निश्चित माहिती असतील आणि या ठिकाणी त्यामुळे सामना तुम्हाला रफ अँड टफ मध्ये आज पाहायला मिळेल. तर अंपायर्सना विनंती करेन की खेळाडूंना पिच वरून यस ओके मेन पंचांची भूमिका निरंजन सावंत सर. स्वर्लेगचे पंच या ठिकाणी कृष्णा केणे. गेम ऑन होतोय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती तेजस बोराडे. तेजसच्या हातामध्ये पहिला षटक सोपवला. या ठिकाणी आज जगाला वातावरण तुम्हाला पाहायला मिळते आणि स्ट्रायकर वरती विशाल पाहायला मिळतो. या वातावरणामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल दापिवली टीमच्या माध्यमातून. काल देखील आमचे समालोचक मित्र जगदीशजी पाटील या ठिकाणी त्याचा आवाज तुम्ही ऐकला आणि आज या ठिकाणी आमच्या सोबत जॉईंट असतील आमचे मॅडी काल देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित पाहायला मिळाले. सामना सुरू होतोय. मैदानावरती गेम ऑन होतोय. तेजस पहिल्या चेंडू फेकण्यासाठी तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल सन्मान देत आहे. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थोडासा धोका होऊ शकला असता रुपेश साडे कारण या ठिकाणी सरळ बॅक टू द बॉलर खेळले होते. डायरेक्ट हिट होत नाहीये त्यामुळे एक धाव मिळते आणि सिंगलला दापिवली टीमचा अकाउंट ओपन होईल. श्री गणेशा केला जाईल. एका धावेने या ठिकाणी विशालचा अकाउंट ओपन होईल. 5 ओव्हरचा मॅच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटक पॉवर प्लेची पाहायला मिळतील. त्यानंतर या ठिकाणी निश्चितच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजसला प्राचारण केलं गेलंय ते म्हणजे अंबेशी टीमच्या माध्यमातून आणि त्याच्या समोर आता फलंदाजी करतो म्हणजे या ठिकाणी रुपेश तयार. ओव्हर द विकेट न तेजस. रुपेश साठी चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील कॉडबियांची अपील केली होती आणि या ठिकाणी फलंदाज बाद. यस परतावा लागेल माघारी. मेन पंचांची भूमिका या ठिकाणी निरंजन सावंत सरांनी हा निर्णय उचलावून लावला आणि या ठिकाणी पहिला विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का लागेल दापिवली टीमला.
फलंदाज रुपेश बॅक टू द डगआउट. तर सन्माननीय हरचंद्रजी मेहर यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद होतोय, रुपेश बाद झालाय. नवीन फलंदाज वन डाऊन साठी जात आहेत मच्छिंद्र गायकर. एक चांगले समालोचक देखील आहेत या विभागाचे आणि निश्चितच खास करून आपण पाहतो नेहमीच आमचे समालोचक मित्र मॅडी यांचे साथीदार आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात मच्छिंद्र गायकर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र आपल्या टीमच्या बाजूने जात आहेत. वन डाऊन साठी तिसऱ्या क्रमांकासाठी इन ॲट नंबर 3 मच्छिंद्र गायकर. पहिल्या विकेटचं पदम, पहिली मोठी सफलता प्राप्त करतो या ठिकाणी तेजस बोराडे. बदलापूर एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं तो म्हणजेच तेजस बोराडे तयार पुन्हा एकदा आंबेशगाव एंडकडनं. पहिला मॅच, त्यानंतर दुसरा मॅच देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. चिखलोली विशाळचा संघ, त्यानंतर मयूर ग्रुप बदलापूर असा दुसरा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मच्छिंद्र ऑन स्ट्राईक, पहिल्यांदाच ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला आणि या ठिकाणी झेल. अजून एक धक्का लागेल दापिली टीमला. थोडासा चेंडू स्लो होता, त्यानंतर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला मच्छिंद्र गायकरनं. मात्र यावेळेस फटका हवेमध्ये फसला आणि ते अजून एक विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो म्हणजेच दापिली टीमला. मच्छिंद्र गायकर बॅक टू द डगआउट. तर या ठिकाणी 2 गडी बाद झालेत. दुसरा धक्का लागलाय मच्छिंद्रच्या स्वरूपानं. तेजस खूप चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समॅन अजय इन ॲट नंबर 4. अप करा अजय, महेश असेल. आताचा बॉल, पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील, लाऊड अपील केली जाते. मात्र या ठिकाणी यावेळेस दबाव टाकण्याचा प्रयत्न. अतिशय चोख लक्ष आमच्या पंचांचं, कारण तुम्हाला पाहायला मिळेल निरंजन सावंत सर आणि तदनंतर कृष्णा कणे ऑफिशियल अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. MCC 5 पंच तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील केली होती. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. प्रशंसा करेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजसनं आतापर्यंत चेंडू फेकले ते एकूण 4 आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1 धाव. ओव्हर द विकेट. फटका या ठिकाणी बॅटची कडा लागते. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. पुन्हा एकदा या ठिकाणी धावबादची संधी होती, मात्र यावेळेस गमावतायत. डायरेक्ट हिट होत नाहीये. मात्र माघारी परततील महेश. अजून एक डॉट बॉल. लगोपाठचे 2 बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी करतो आपल्या टीमच्या माध्यमातून, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही नेहमीच पाहत असतो की मोठ्या फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. कारण सर्कल पाबंदीच्या बाहेर तुम्हाला फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तिथलं आपल्याला पाहायला मिळतं वाडिश लॉंगण आणि तदनंतर मिडऑफच्या दिशेनं हे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आंबेशी टीमच्या माध्यमातून. फटका या ठिकाणी सफल झाले होते. अक्रॉस द 9 खेळण्याचा प्रयत्न, वारंवार पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला. बीट होत आहेत. चेंडू बॉडीवरती ब्रश झाला आणि ते पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त आणि फक्त तुम्हाला पाहायला मिळेल 2 गडी बाद आणि 1च धाव. तेजसने 2 गडी बाद केले, फक्त 1 धाव खर्च केली. आपल्या टीमसाठी जबरदस्त योगदान पहिल्या षटकामध्ये तेजस बोराडेच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. निश्चित तुम्ही पाहतात ढगाळ वातावरण आज तुम्हाला पाहायला मिळते, कारण या वातावरणामध्ये
जास्त मोठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल का? कारण अपेक्षा तशी करूया, कारण धाबा बनण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होईल, कारण हवेचा वेग अजिबात नाहीये. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये भास्कर पॉइंटच्या डोक्याबंड खेळण्याचा प्रयत्न. यस, लाईन पाहावी लागेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच निरंजन सावंत सर इशारा करतात वाईटचा. अवंत 10 मिळेल. टीमची टोटल 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना तयार. पुन्हा एकदा भास्कर. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भास्करला प्राचार्य केले, मात्र सलामीवीर या ठिकाणी फलंदाज तुम्ही पाहता विशाल अद्यापही मैदानावरती आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला आहे, मात्र यावेळेस मात्र तू मे यस, कॉलिंग थोडीशी चुकीची होती आणि यावेळेस मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये रनआउटच्या स्वरूपाने परतावा लागेल महेशला. अजून एक धक्का लागेल दापिली टीमला. महेश बॅक टू द डगआउट. अगोदरच आपण पाहिलं महेशनं क्रीज सोडली होती, तदनंतर अर्ध्या पिच वरती गेल्यानंतर नकार देत आहेत विशाल आणि माघारी परतताना मात्र यावेळेस पास्करनं यशच्या उद्ध्वस्त केल्या आणि धावचीच्या स्वरूपाने परतावा लागला महेशला. टीमची टोटल जशी तशी आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 2 धावा पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, हलक्याच्या हाताने या ठिकाणी खेळून काढलाय, मात्र यावेळेस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. थोडासा दबाव आणि प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण गडी एकूण बाद झालेत. 3 गडी बाद होत आहेत, ते म्हणजेच दापिली टीमचे. त्यामुळे दबाव थोडासा पाहायला मिळेल या पावरप्लेच्या षटकामध्ये. आणि भास्कर देखील नियंत्रित गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय आंबेशी टीमच्या माध्यमातून. त्याचाच अर्थ त्यामुळेच यावरती आपण पाहतोय की दापिली टीमवरती जास्तीत जास्त दबाव या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समॅन तुषार, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. फटका हवेमध्ये असेल आणि यस यस, इट इज आउट. भास्करला देखील सफलता मिळते. अजून एक धक्का लागेल दापिली टीमला. टीम जाते पूर्णपणे बॅकफूट वरती, कारण धक्का क्रमांक लागतोय 4था. तुषारच्या स्वरूपानं अजून एक धक्का दापिली टीमला. लागोपाठ गडी बाद होत आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दापिली टीमचे कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रीजवरती धावा बनवत नाहीये, टिकत नाहीये, कारण गोलंदाजी तशा प्रकारची होते आंबेश्वर टीम करणं. कारण आपण पहिल्या षटकामध्ये इम्पॅक्ट केलं तेजस बोराडेने एकूण 2 गडी बाद केले, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1 धाव. आणि तदनंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सुरुवात करतोय भास्कर. अद्यापर्यंत 1 गडी बाद करतोय आणि धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आंबेशी टीम कडनं. नवीन बॅट्समॅन मैदानावरती जाईल सूरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. भास्कर. सूरज साठी चेंडू फक्त हलक्याच्या हाताने पॉइंटच्या दिशेला खेळून काढतायत. यावेळेस मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. सिंगलने या ठिकाणी धावफलक पुढे सरेल. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल फक्त 4 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. 4 धावा धावफलकावरती. मात्र सलामीवीर विशाल अद्यापही मैदानावरती आहे. विशालला मोठे फटके वसूल करावे लागतील. आपल्या टीमसाठी यावेळेस सफल झाले आणि चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅटमध्ये येतोय. पंचांचा इशारा चौकार. अंपायर डिसिजन 4 धावा आल्या होत्या. यस, यावेळेस आमचे होलंडर सांगतायत की निश्चितच हा षटकार असेल आणि मिळतायत यावेळेस मात्र विशालला दापिली टीमला 6 धावा षटकार. मी म्हटलं होतं विशालला मोठे फटके वसूल करावे लागतील आणि आता मात्र विशालच्या बॅटमधनं पहिला षटकार येतो. टीमची टोटल 6 ने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावरती. भास्कर तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेंड करतायत. पायचीची अपील केली होती, मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतो नॉट आउट. लेग बायचा इशारा येतो आणि
सिंगल मिळतीये. सिंगलच्या स्वरूपानं टीमचे टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त 4 गडी बाद 11 धावा दापेलू टीम. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये एकूण आपण पाहिल्या 10 धावा येत आहेत. भास्करच्या मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण एक धावचीच्या स्वरूपाने गडी बाद आपण पाहिला. तदनंतर एक विकेट देखील कॅरी केली. 2 षटकांचा केस समाप्त झाला. पॉवर प्ले आता समाप्त झालाय आणि या ठिकाणी आमचे जवळचे मित्र बदलापूर गावचे निश्चितच आराफ शेख देखील उपस्थित होते. त्यांचं देखील स्वागत करेल. खूप चांगली बॅटिंग मी पाहिली होती. का प्रसिद्धी क्रिकेट मंडळ पाळेगावच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं होतं. पहिली बाईक आरापला तिथे मिळाली होती. स्वागत असेल आराप. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकामध्ये तेजस या ठिकाणी फक्त दिशा देतात. पॉइंटच्या दिशेला चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक येथील 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. 2 ने टीमची धावसंख्या पुढे सरकेल 13 धाबा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये पुन्हा एकदा प्राचारण केले तेजसला. तेजस बुराडे ज्यानं पहिलं षटक फेकलं, फक्त 1च धाव खर्च केली आणि 2 गडी बाद केले होते. आणि पुन्हा एकदा पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर कशा प्रकारे बॅटिंग इथे केली जाईल, कारण विशालच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय आणि त्याला साथ द्यावी लागेल, ती म्हणजे सूरजला. कारण 4 गडी बाद झाले. दापिली टीमचे पार्टनरशिप घडवावी लागेल, भागीदारी या ठिकाणी बनवावी लागेल. एक चांगली धावसंख्या बनवायची असेल आपल्या टीमसाठी तर दोघांमध्ये पार्टनरशिप होणं फार गरजेचं असेल. स्वर्गीय विष्णू स्मृती चषक 2020 पर्व तुम्ही पाहताय. स्पर्धेचा दुसरा दिवस, भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि पहिला सामना मैदानावरती रंगतोय. तेजस पुन्हा एकदा पळून खेळतात, मागे खेळतात. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील. मिळेल फक्त 2 धावा मिळतील. टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती. अजून आपण पाहतोय धावफलक थोडस शांत पाहायला मिळतंय. शांत क्रिकेट एका बाजूने पाहायला मिळते. एक षटकार आला होता विशालच्या बॅटमधनं, तदनंतर मोठे फटके नाही घेत. ओव्हर द विकेट समोर खेळताय त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफचा खेळाडू जज करतोय आणि दुसरी धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण विशालला माहितीये 4 गडी बाद झाले. त्यानंतर इथे पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेत आहेत. मोठे फटके देखील मारण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र या ठिकाणी सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं खूप गरजेचं असेल टीमसाठी. त्यामुळे धावफलक पुढे सरत ठेवलंय विशालच्या माध्यमातून. 17 धावा धावफलकावरती टीम दापिवलीच्या. आताचा बॉल स्ट्रॉंग अपील. मात्र यावेळेस मात्र पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. कॉड बेंचची अपील केली गेली होती. मात्र डॉट बॉलची समाप्ती. चेंडू ऑफस्टॉपवर सरळ जात होता आणि थोडीशी छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता विशालनं. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. एकूण बॉल फेकले गेले त्या षटकातील 4 चेंडू फेकतात. दुहेरी अंक या षटकामध्ये जास्ती पाहायला मिळतोय, कारण 3दा आपण पाहिलं दुहेरी अंक होते. 6 धावा खर्च करतोय तेजस आतापर्यंत 4 चेंडू मध्ये. मात्र यावेळेस मात्र अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. मोठे फटके पाहायला मिळतील का की सिंगल डबलला प्राधान्य देतील विशाल ऑन स्ट्राईक. मागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन पाहावी लागेल. यस, लाईन बरकट आहेत. लेक्शमच्या बाहेर जातोय चेंडू आणि इशारा येतोय पंच निरंजन सावंत सरांचा वाईटचा. टीमची टोटल 1 धाबेने पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट ना तयार तेजस. फटका या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळतात. नटर स्टाईल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतील 2 धावा. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. निश्चित 18 धावसंख्या होती. 18 या आकड्याबद्दल देखील सांगेन, कारण 18 आकडा विराट कोहलीचा जर्सी नंबर. त्या जर्सी नंबरचं रहस्य देखील तुम्हाला सांगेल, कारण ज्यावेळेस मात्र आपण पाहिलं होतं एक चेंडू समाप्त झाल्यानंतर या 18 या नंबर मध्ये देखील तुम्हाला सांगेल. शेवटचा अंतिम बॉल
यावेळेस मात्र फक्त दिशा देत आहेत पॉइंटच्या दिशेला आणि मिळतीये सिंगल. मात्र यावेळेस ओबत रुपाला मिळतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल एकूण 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावपटकावरती. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. जाणून घेऊया 18 या आकड्याबद्दल. कारण विराट कोहली 18 या नंबरची जर्सी का घालतो, कारण याचा अर्थ ज्यावेळेस मात्र विराट कोहली तुम्ही पाहिलं होतं बॅटिंग करत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यावेळेस मात्र त्यानं दुसऱ्या दिवशी येताना त्या स्पर्धेमध्ये शतक ठोकलं. त्यानंतर त्यानं डिसाईड केलं होतं की 18 या नंबरची जर्सी मी प्रदान करेन माझी वडिलांची आठवण म्हणून. आणि त्यावेळेस मात्र तीच जर्सी आतापर्यंत पाहायला मिळते त्याच्या वडिलांची आठवण म्हणून विराट कोहली याच्या पाठीवरती तुम्हाला पाहायला मिळते. याचं रहस्य 18 हा त्याचा लकी नंबर देखील आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे धावपटकावरती 20. 22 धावा असतील. फटका या ठिकाणी आबेमध्ये असेल. झेल घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस झेल ड्रॉप. सोप्पा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. फलंदाज सूरजची या ठिकाणी झेल ड्रॉप केली जाते. जीवदान मिळते सूरजला. टीमची टोटल 24 धावा धावपटकावरती. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज मनोहर आपण पाहतोय. मनोहर कडवला प्राचारण केलं गेलंय. तर पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाली आहे. लेफ्ट आर्म ऑन द विकेट. फटका यावेळेस मात्र आबेमध्ये असेल. झेल यावेळेस पकडली जाईल आणि अजून एक धक्का लागेल दापिली टीमला. परतावा लागेल माघारी सूरजला देखील. 5वा गडी बाद दापिली टीमचा. तर 5वा फलंदाज बाद झालाय. सूरज देखील बाद होतो. नवीन बॅट्समॅन मैदानावरती या ठिकाणी ऋषी जातोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र विशाल अद्याप मैदानावरती. बघा 5 गडी बाद झाले. सलामीवीर बॅट्समॅन अजूनही मैदानावरती आहे. मात्र 1 षटका देखील ठोकलाय. अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांच्या. फटका खूप चांगला इनसाइड आउटचा लाजवाब स्ट्रोक आणि यावेळेस मात्र कमरच्या डोक्यावर 1 बाउन्स इनटू द पॅन्स फॉर 4 रन. विशालच्या बॅटमधनं हा पहिल्या क्रमांकाचा चौकार. याच फटक्यांची गरज असेल या निश्चितच दापिली टीमला. कारण सलामीला गेलेत विशाल अद्याप एक हत्ती किल्ला लढवतायत. कारण सर्वच्या सर्व फलंदाज आपण पाहिल्या मैदानावरती गेले. त्यानंतर त्वरित डगआउट मध्ये परतला आणि यावेळेस विशाल अद्याप मैदानावरती संघर्ष करतोय आपल्या टीम साठी. दाबा बनवण्याचा प्रयत्न करतोय. फटका यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. बॅटम पॅचच्या मधून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. धाव संख्या एकूण 28. लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद 28 धावा धावपटकावरती दापिली टीमच्या. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिट केलता. यस लाजवाब स्ट्रोक. देखना फटका आणि चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅटमधनं स्विच हिटचा फटका चौकार. चांगली बॅटिंग यावेळेस शेवटच्या मुवमेंटला पाहायला मिळते. कारण अपेक्षा होती ती म्हणजे दापिली टीमला. कारण क्षमता आहे गुणवत्ता आहे विशाल मध्ये. आणि या ठिकाणी एकूण धावसंख्या पाहायला मिळते. आमचे गुणलेखक सांगतील 32 धावा आहेत. त्यातून 28 धावा वैयक्तिक तुम्हाला पाहायला मिळतील विशालच्या. 28 धावसंख्येवरती खेळतोय. आत्ताचा बॉल यावेळेस मात्र फटका बसलाय. बॅटचा कडा लागतो आणि यष्टीरक्षक चांगला झेल टिपतो आणि फलंदाज विशालला मात्र माघारी परतावा लागेल. 6वा फलंदाज बाद होतोय सलामीवीर विशाल. बॅक टू द डगआउट.
तर या ठिकाणी विशाल बाद झालेत. माफ करा, आमची गुणलेखे काउंट करतायत की 26 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या विशालच्या बॅटमधनं. आणि एकूण टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते जशी त्या तशी 32 धावा. कारण मी अगोदरच म्हटलं होतं ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणात बॅटिंग कशा प्रकारे केली जाईल, कारण हवेची साथ थोडीशी लाभत नाहीये फलंदाजांना, त्यामुळं आणि खेळपट्टी देखील तुम्हाला थोडीशी ओलसर पाहायला मिळेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये पावसाच्या सरी देखील कोसळताना आपण पाहिल्या, त्यामुळे थोडीशी ओली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्याच जोरावरती या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्यास मदत मिळते, ती म्हणजेच आंबेशी टीमला. आणि त्याच्याच जोरावरती आतापर्यंत 4 षटकामध्ये फक्त 32 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय दापेली टीमला. नवीन बॅट्समॅन मैदानावरती जातील महेंद्र. सायकलपती ऋषी तुम्हाला पाहायला मिळणार, शेकरपती महेंद्र. शेवटचं देतवरचं षटक या ठिकाणी सुमित. गोलंदाज या ठिकाणी पाहावं लागेल लाईन ले. यस, तुम्ही पाहताय तर लेक्शमच्या बाहेर जाणार चेंडू, पण निरंजन सावंत सर इशारा करताय वाईटचा. धावसंख्या 33. डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल, कारण नेहमीच आपण पाहतो मॅडी की जेव्हा मात्र शेवटचं षटक असतं तेव्हा खुल्या मनानं बॅटिंग केली जाते, खुल्या मनानं मोठे फटके खेळले जातात फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र ते फटके पाहायला मिळतील का? पुन्हा एकदा तोच रिप्लाय वन्स अगेन. पंच दुसऱ्यांदा बोलतील आमच्याकडे. या ठिकाणी धावसंख्या 34, 34 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण या चिखलोली विशालचा संघनायक आणि त्यानंतर मयूर ग्रुप बदलापूर प्रतीक या ठिकाणी संघनायक आपण या. ओव्हर द विकेट ऋषीसाठी या ठिकाणी चेंडू होता, फटका समोर खेळतात लॉंगॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक जज करतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा आरामरित्या कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल देखील काम चालू शकेल, कारण 40 ते 45 धावा देखील एक चांगलं टार्गेट असेल मी म्हणेन अंबिशू टीम समोर. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. 36, 36 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. फटका हवेमध्ये असेल. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चपळाई दाखवत आहेत. झेल कॅरी केली जाईल आणि 6वा फलंदाज माघारी परततोय. 7वा फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय. ऋषी देखील सफलता मिळते या डेथ ओव्हर मध्ये सुमितला. फलंदाज बाद.
तर या ठिकाणी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट. यस, लेग बायचा इशारा येतो. तर एकूण आपण पाहिलं पहिल्या क्षेत्राचा खेळ समाप्त झाला होता. त्यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना धावलेली टीमना बनवलं एकूण 38 धाबा. जिंकण्यासाठी 39 धाब्याचे लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती उतरली आंबेशूर टीमची. मनोहर आणि ओमकार. तर ओमकार बाद झाले. तदनंतर सुमित येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या राऊंड द विकेट. आताचा बॉल पडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये येतो. पॅडवरती आदळतोय वेगवान चेंडू आणि पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपानं मिळते सिंगल. धाबा संख्या पाहायला मिळेल फलकापची 3 धाबा. 3 धाबा पाहायला मिळते. 39 धाबा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. सलामी जोडीमधील एक फलंदाज बाद झाला ओमकार. सुमित देखील मैदानावरती आहेत. मनोहर मैदानावरती आहेत. उजव्या आणि डावकऱ्या हाताचे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळतील. तर पहिला षटक या ठिकाणी सोपवलंय ते म्हणजेच सूरजच्या हातामध्ये दापोली टीमच्या माध्यमातून. सेकंडवरती पुन्हा एकदा तयार मनोहर तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळतात मच्छिंद्र गायकर. चेंडू खाली यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. थ्रो पैकी खूप चांगली होती. मात्र या ठिकाणी या एंडनं तुम्ही पाहायला गेलं तर 3 स्टंप असताना देखील तुम्हाला फक्त एकच यश दिसेल. मग अशा क्षणाला या ठिकाणी डायरेक्ट हिट करणं थोडंसं कठीण जातं आणि ते प्रयत्न केले होते मच्छिंद्रना. मात्र यावेळेस यश लाभत नाही. या धाव कंप्लीट केली जाईल मनोहरच्या माध्यमातून. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 4 धाबा दापलकावती. धाबा संख्या 4. एकूण या षटकातील चेंडू फेकले गेलेत. ओव्हर नंबर पहिल्या समाप्त झाल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते फक्त 4. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये जेव्हा पहिल्या बॅटिंग करत होता दापोली टीम तेव्हा आपण पाहिलं होतं गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आंबेशूर टीमला पहिलं षटक फेकलं होतं. आपण पाहिलं तेजस बोराडेनं फक्त एकच धाव खर्च केली होती आणि यावेळेस मात्र त्यांना प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतो एकूण 4 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये सूरजनं. तर जिंकण्यासाठी एकूण 39 धाब्याची गरज आहे. 7.8 ची सरासरी गाठायची प्रति ओव्हर मागे. मी म्हणेन निश्चितच या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी आंबेशूर टीमला. डीजे मास्टर थोडासा बेस द्या आपण. मच्छिंद्र गायकर तयार होतील गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये मात्र यावेळेस थोडीशी स्लिप होतात. खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे आणि यावेळेस आपण पाहतोय लाईन थोडीशी बाहेर पाहायला मिळते. पंच कृष्णा केणे यांचा इशारा येतो वाईटचा. टिटवाळा विभागातील एक नामवंत पंच आपण पाहतोय कृष्णा केणे सर. तर चला टॉस साठी या रिपोर्टिंग करा. मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष चिखलोली विशालचा संघ. टॉस साठी रिपोर्टिंग करा. ओव्हर द विकेट. मनोहर साठी चेंडू या ठिकाणी ब्लॉकरचा चेंडू फेकला होता. 1 धाव कंप्लीट केली जाईल. फक्त सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 6 धावा दापलकावती. संत आणि शांत रीतीने खेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय आतापर्यंत आंबेशूर टीमच्या माध्यमातून देखील. कारण ज्या प्रकारे आपण पहिले बॅटिंग करत असताना दापोली टीमला देखील शांत रीतीने खेळताना पाहिला आणि तेच चित्र सेकंड इनिंग मध्ये देखील पाहायला मिळतंय. यावेळेस फलंदाजी करत असताना आंबेशूर टीमच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मनोहर, राईट हँडेडचा सुमित अशी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. चांगला चेंडू फुलरलेनचा बॉल फेकला होता. यावेळेस सक्षम ठरत नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो सुमित. मात्र डॉट बॉलची समाप्ती. मच्छिंद्र गायकर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. सुरुवात चांगली करतोय आपल्या स्पेलची. ओव्हर द विकेट ना तयार. आत्ताचा फटका यावेळेस मात्र लॉकटेटेड आणि चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा केळेंच्या शैलीमध्ये येतोय यावेळेस मात्र सुमितच्या बॅटमधला पहिला फटका.
फटक्याच्या माध्यमातून. तर यावेळेस तेवढाच ताकदवर फटका पाहायला मिळाला सुमितच्या बॅटमधनं. 6 धावा वसूल केल्या. व द विकेट. आताचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुमितच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली जाते मैदानावरती. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीमची टोटल आता थोडीशी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 14 धावा धावांवरती. व द विकेट. आताचा बॉल बॅटची कडे घेतोय, मागे जातोय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या बॉलवरती मिळेल फक्त एकच धाव. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये एकूण आपण पाहिल्या फक्त 4 धावा आणि या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. ते म्हणजेच मच्छिंद्र गायकवाडनं आणि एकूण 11 धावा खर्च करतोय. अद्याप षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल शिल्लक. मनोहर साठी क्षेत्ररक्षण रचलं गेले. पुन्हा एकदा तयार मच्छिंद्र. आताचा बॉल कॉडब्यांची अपील आणि यस यस इट इज आउट. शेवटच्या बॉलवरती गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय मच्छिंद्र गायकरला आणि यावेळेस मात्र परतावा लागेल सलामीवीर मनोहर. बॅक टू द डगआउट. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची एच के स्टाईल, एच के स्टाईल. विठुरायाची. एकूण 39 धावा. नवीन बॅट्समॅन मैदानावरती नरेश. ओव्हर द विकेट. फटका या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक एशा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. क्षेत्ररक्षक येथील थोडेसे फंबल झालेत. त्यापूर्वी मिळतील या ठिकाणी 2 धावा. पाहता पद्धतीची धाव देखील कंप्लीट केली गेली. 3 धावा कंप्लीट केल्या. 18 धावा धावफलकावरती नरेश नवीन बॅट्समॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडला. सोपणीच्या हातामध्ये या ठिकाणी षटक सोपवले. तिसरे षटक तुम्ही पाहू शकता. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये लगेचच प्राचार्य केले गेले स्वप्नीलला आणि पूर्णपणे क्षेत्ररक्षण विखुरलं गेले कारण पॉवर सर्कलचे षटक आता समाप्त झाली आहेत. आताचा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात. विशाल फेकी करतील मात्र यावेळेस मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. टीमची टोटल 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी गरज असेल 19 धावेची आवश्यकता. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा कारण पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर आम्ही लगेच टॉस घेतो. तर चिखलोली टीम आणि मयूर ग्रुप बदलापूर टीमचा संगणक टॉस साठी रिपोर्टिंग करा. आताचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळेस सक्षम ठरत नाहीये. ऑफस्टंपरनं सरळ चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल येतोय. या ठिकाणी एकूण चेंडू फेकले गेलेत. 3 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. जिंकण्यासाठी अद्यापही गरज आहे 19 धावेची. नरेश गोलंदाजी या स्ट्रायकिंगवरती. ऑन साइडला चेंडूला ढकलताय. बॉटमहॅनचा चांगला वापर. मिड विकेटचा खेळाडू विशाल येतो. पुन्हा एकदा फेकी चांगली. यावेळेस मात्र थोडीशी फेकी
कमकुवत पाहायला मिळाले, कारण डायरेक्ट थ्रोपैकी करायची होती, थोडासा स्लोवर थ्रोपैकी पाहायला मिळाले आणि मिळतात 2 धावा पुन्हा एकदा बॅट्समॅन विशालला. टीमची टोटल एकूण 22 धावा धाबळगावरती. बावीस धावा आहेत धाबळगावरती. 17 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आंबेशी टीमला अद्याप 14 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर खेळतात, फक्त दिशा देत आहेत कबच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात, येतील, उचलतील, फेकतील. थ्रोपैकी चुकीची आहे, कारण लेझी थ्रोपैकी पाहायला मिळाली. खांद्याचा वापर नाहीये. स्लोबर गतीनं थ्रोपैकी केली गेली आणि यावेळेस मिळतात पुन्हा एकदा 2 धावा. टीमची टोटल 24 धावा. चला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच साठी. आराब शेख यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. द विकेट न तयार. फटका पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळतायत कव्हरच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा. थ्रोपैकी लेझी येते, त्यामुळेच मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि 3 षटकांचा केस समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे धाबळगावरती एकूण मजबूत स्थितीमध्ये 26 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजेच 13 धावेची. 12 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल मात्र यावेळेस ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. टॉस झाला, टॉस जिंकण्याची टीमनं निर्णय कळवायचा आहे. जाऊया आपण आमच्या मास्टरकडे. मध्ये आणि 13 धावेची आवश्यकता. मॅच अजूनही संपला नाहीये. सुमित देखील मैदानावरती. दोन्ही बॅट्समॅन सेट. बॅट्समॅन तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने विशाल देखील सेट झालाय. मात्र यावेळेस विकेट कॅरी करावे लागेल. येणारा गोलंदाज असेल या ठिकाणी गोलंदाज मार्कवरती सूरजला विकेट कॅरी करावे लागेल. दबाव मानावा लागेल. कमीत कमी दाबा खर्च करावे लागतील. हा सामना शेवटपर्यंत टेबायचा असेल तर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. मात्र पहिला बॉल अनियंत्रित पाहायला मिळाला आणि पंच कृष्णाकडे इशारा करतात वाईटचा. टीमची टोटल 27 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. 12-12चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. रन अप बॉल तुम्हाला पाहायला मिळतंय. सुमित ऑन स्ट्राईक. क्षमता गुणवत्ता आहे. एक चौका ठोकलाय आपल्या टीम साठी. आता आत्ताचा बॉल. यस, मी म्हटलं होतं तुम्हाला विकेट कॅरी करावे लागेल. दबाव मानावा लागेल. मात्र यावेळेस मात्र त्यातून एक गोष्ट सिद्ध केली आहे. सूरजना विकेट कॅरी केली आहे. पार्टनरशिप तोडली आहे. सुमित बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. घरी परतावा लागेल आणि आता बी सामना संपला नाही गया, कारण दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघ कित्येक वेळा आमने सामने तुम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळे एकमेकाचे डावपेच दोघांनाही माहिती आहेत. आता सामना कशा प्रकारे रंगेल. 11 चेंडू 12 धावेची आवश्यकता.
फुलर रेंजचा चेंडू होता, फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मात्र यावेळेस बीमर चेंडू पाहायला मिळतो आणि मिळत आहेत त्यावरती 2 धावा. अशा क्षणाला मी म्हणेन गरज होती का या चेंडूची, कारण अगोदरच आपण पाहतोय धावा कमी आहेत. दुष्काळात 13वा महिना मी म्हणेन, कारण धावा खूप कमी आहेत आणि या क्षणाला आपण पाहतोय 3 धावा खर्च केल्यात या बॉलवरती मी म्हणेन सूरजनं. एकूण आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, 9 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आत्ताचा बॉल या ठिकाणी एबीडीबीएल स्टाईलने खेळायचं होतं, 360 स्टाईलने मागे खेळण्याचा प्रयत्न करताय. मात्र यावेळेस कमबॅक करताय सूरज. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. सामना अजूनही संपला नाहीये. मात्र या ठिकाणी कंबर कसावे लागेल, मेहनत करावी लागेल सूरजला या सामना शेवटपर्यंत रंगवण्यासाठी. आत्ताचा बॉल यावेळेस बघा पुन्हा एकदा बीट, दबाव आणि प्रेशर आता तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज वैभवती. आत्ताचा मॅच आपण तुम्ही पाहता 9 चेंडू आणि आता 9 धावेची आवश्यकता. सामना कुठेही झुकेल, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. राऊंड द विकेट. आत्ताचा बॉल वन्स अगेन, यस इट इज आउट. फलंदाज बाद. मॅच कुठे होते आणि मॅच कुठे येऊन टेपली. आता मात्र तुम्ही पाहू शकता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. मॅच या ठिकाणी रंगतच्या स्थितीला पाहायला मिळते आहे. ठीक आहे. उड़ान होती है पंखों से नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आता तो हौसला बुलंद ठेवावा लागेल शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी दापिली टीमला आणि या ठिकाणी त्यांच्या गोलंदाज सूरजला, कारण आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे सूरजनं. मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. उर्वरित 2 चेंडू आत्मविश्वासाने फेकावे लागतील. आम्ही कमीत कमी धावा कसे करे बघतील, अन्यथा सिंगल या तर आपण पाहू शकतो डॉट बॉल, अन्यथा विकेट कॅरी करावी लागेल. सूरज तयार. आताचा बॉल ब्लॉकर मध्ये फेकला जातोय, मात्र यावेळेस सिंगल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. मॅच बघा शेवटच्या क्षणापर्यंत रंगते, कारण मी जेव्हा सामना सुरू झाला तेव्हाच अगोदर सांगितलं, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे दोघांमध्ये चुरस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल आणि आत्ताचा मॅच रंगलाय. 7 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. सेट बॅट्समॅन मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. नरेश अद्याप मैदानावरती आहेत. क्षमता आहे, गुणवत्ता आहे नरेश मध्ये मोठे फटके मारण्याची. मग शेवटचा अंतिम बॉल कशा प्रकारे असेल. सूरज तयार. आत्ताचा बॉल आणि यावेळेस मागे खेळतायत. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. जोपर्यंत अडवती तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय नरेशच्या बॅटमध्ये चौकार. म्हटलं होतं क्षमता नरेश मध्ये सेट बॅट्समन देखील झालेत आणि त्यामुळे मागे खेळण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस देखील ठरले. आपल्या टीम साठी 4 धावा वसूल केला. आता शेवटच्या क्षणामध्ये 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावेची आवश्यकता. मात्र आता बी वेळ गेली नाहीये. विशाल मध्ये देखील ती क्षमता आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू डॉट फेकावे लागतील. आता नवीन बॅट्समन आहे, नवीन बॅट्समन समोर तुम्हाला चांगली गोलंदाजी सतिक लाईन ठेवावी लागेल. नियंत्रित टप्पा आणि लेंथ पकडून गोलंदाजी करावी लागेल, तरच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. उर्वरित 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. शाकिरपती तयार. फलंदाज विजय. सापळा रचला गेलाय, चक्रव्यूह रचलं गेलंय, ते म्हणजेच दापिली टीमच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज विजयसाठी. मग या चक्रव्यूहातून बाहेर पडतील का विजय. 6 चेंडू 4 धावेची आवश्यकता.
शेवटचा 6 चेंडू. चला गोलंदाज तयार. अजिबात वेळ घेऊ नका विशाल, जास्त वेळ घेता आपण. तयार होतील आंबेश शिवगाम एंड कडनं विशाल. सामना कोण जिंकेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अद्याप मॅच संपला नाहीये. 6 चेंडू आणि 4 धाबीची आवश्यकता. गोलंदाज विशाल तयार. राऊंड द विकेट. आताचा बॉल पॅडवरती आदळला. यावेळेस मात्र पंच दर्शवतात लेग बाईटचा इशारा, नॉट आउटचा इशारा आणि मिळतीये बाईटच्या स्वरूपाने सिंगल. चेंडू खूप चांगला होता, मात्र यावेळेस धाव मात्र मिळतीये. मात्र एक एक धाव संजीवनीचं काम करेल, ते म्हणजेच आंबेश टीम साठी. कारण फक्त धाबा हव्या त्या कशा का रूपाने आहेत, मात्र आंबेश टीमला फक्त धाबा बनवायच्या आहेत. 3 धाब्याची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 3 धाबा बनवायचे आहेत आंबेश टीमला. राऊंड द विकेट तयार विशाल. आताचा बॉल या ठिकाणी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, समजूतदारीचा आणि डोक्याचा क्रिकेट खेळताय त्या ठिकाणी विशाल. सेट बॅट्समॅन सिंगल विकेटली नरेश असतील आणि मिळतीये 1 धाव. टीमची टोटल एकूण धाव संख्या 37 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 2 धाब्याची आवश्यकता. चार चेंडू आणि 2 धाब्याची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विशाल तयार. आत्ताचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद. अजूनही 3 चेंडू आणि 2 धाब्याची आवश्यकता. मी म्हणेन कारण आत्ताचा पुढचा बॉल जर डॉट फेकला गेला तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना पाहायला मिळेल. कारण स्पर्धेचा नियम आहेत मॅडी, कंपल्सरी चेसिंग तुम्हाला या स्पर्धेमध्ये करायची आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सिंगल डबल या ठिकाणी निश्चित वसूल केले जातात नरेशच्या माध्यमातून. सामना कोण जिंकेल? 3 चेंडू आणि 2 धाब्याची आवश्यकता. 3 चेंडू 2 धाब्याची आवश्यकता. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की निश्चितच जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मग यावेळेस तो इतिहास घडवतील का? निश्चितच या ठिकाणी दापेली टीम विशालचा संघ. आत्ताचा बॉल यावेळेस बघा, मी म्हटलं होतं हा बॉल डॉट जाणं खूप गरजेचं आहे आणि यावेळेस तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मॅच रंगत स्थितीला 2 चेंडू आणि 2 धाब्याची आवश्यकता. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पैसा वसूल क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आता नरेशवरती देखील तेवढा दबाव पाहायला मिळेल. दोघांवरती प्रेशराइज क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेशर ऑन दी बॅट्समॅन, प्रेशर ऑन दी बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल. दबाव या ठिकाणी दोघांवरती पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच. सामना कोण जिंकेल? हार मंजूर नाहीये दापेली टीमला, हार मंजूर नाहीये आंबेश टीमला. पण जिंकेल कोणता एकच संघ? कोणत्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुरू राहील आणि कोणत्या संघाला माघारी परतावा लागेल? जबरदस्त मॅच. 2 चेंडू 2 धाब्याची आवश्यकता. आत्ताचा बॉल आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा डॉट बॉल आणि आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाब्याच्या 1 चेंडू आणि 2 धाब्याची आवश्यकता. अडीच आहे. जान होती है, पंखों से नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला बुलंद ठेवला दापेली टीमनं आणि त्यांच्या गोलंदाजानं आणि आता मात्र सामना रंगत स्थितीला. कारण 2 चेंडू
आणि एक चेंडू आणि या ठिकाणी 2 धाबेची आवश्यकता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच करणं वातावरण तुम्हाला यस नक्कीच मॅडी दमट वातावरण पाहायला मिळतं. मात्र मॅच गरम झालाय. सामना कोण जिंकेल कारण कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करायची आहे. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थर को क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा नोंदवलाय या ठिकाणी निश्चित आपण पाहू शकता. विशालवरती भरोसा कायम ठेवतील की येणारे फलंदाज या ठिकाणी असतील. आकाश भास्कर असेल का भास्कर सामना जिंकून दिला आपल्या टीम साठी. एक चेंडू 2 धाबेची आवश्यकता आणि यावेळेस फटका हवेमध्ये असेल आणि यस सामना जिंकलाय दापोली टीमनं. जबरदस्त मॅच विजय. पाहायला मिळेल आणि खास करून कौतुक करेन विशालचं कारण जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा देखील 5 फलंदाज बाद असताना विशालनं आपल्या टीम साठी एक हाती किल्ला लढवला. धाबा बनवला. एकूण 26 धाबांचं योगदान दिलं आणि आता शेवटच्या षटकामध्ये देखील 4 धाबेची गरज असताना विशालनं त्या धाबा बनवून दिला नाहीये. अर्थातच मॅच जिंकून दिली विशालनं आणि या सामन्याचा मानकरी ठरलाय. मॅन ऑफ द मॅच